चॅप्टर आहे या ठिकाणी पिरियोडिक क्लासिफिकेशन चॅप्टर फर्स्ट पेपरचा सेकंड चॅप्टर. नेम ऑफ द चॅप्टर इज periodic classification periodic classification of elements, periodic classification of elements असं चॅप्टरचं नाव आहे. आणि याच्यामध्ये आपण पहिला जो पॉइंट डिस्कस करणार आहे तो पहिला पॉइंट आपण डिस्कस करणार आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पेरियोडिक टेबल. स्ट्रक्चर ऑफ modern periodic table. Structure of modern periodic table असा पहिला पॉइंट या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे. स्ट्रक्चर ऑफ modern periodic table. Structure of modern periodic table. जो मॉडर्न पेरियोडिक टेबल असते हा दॅट इज द मॉडर्न पेरियोडिक टेबल. हा मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे. या मॉडर्न पेरियोडिक टेबलच्या स्ट्रक्चरवर एक्झामला क्वेश्चन येतो. स्ट्रक्चर ऑफ एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पेरियोडिक टेबल. या मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये या ठिकाणी अशा वर्टिकल कॉलम्स असते तर या वर्टिकल कॉलम्सला मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये असे वर्टिकल कॉलम असते तर या वर्टिकल कॉलम्सला या ठिकाणी ग्रुप्स असं म्हटल्या जाते. मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये या ठिकाणी असे वर्टिकल कॉलम्स असते तर आणि या वर्टिकल कॉलम्सला ग्रुप असं म्हटल्या जाते. मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये अशा हॉरिझॉन्टल रोज असते तर या हॉरिझॉन्टल रोला पेरियोड असं म्हटल्या जाते. मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये असे वर्टिकल कॉलम्स असते तर या वर्टिकल कॉलम्सला ग्रुप असं म्हटल्या जाते. आणि अशा हॉरिझॉन्टल रोज असते तर या हॉरिझॉन्टल रोजला या ठिकाणी पेरियोड असं म्हटल्या जाते. पेरियोड. आणि याच्यामध्ये या मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये 1 2 3 4 5 6 असं 12 त्याच्यानंतर 13 त्याच्यानंतर 14 15 16 17 18 या मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये असे 18 उभे असे 18 ग्रुप असते तर मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये असे 18 उभे ग्रुप्स असते तर आणि अशा 7 रोज असते तर 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा 7 या ठिकाणी रोज असते तर जे काही व्हर्टिकल कॉलम असते तर त्या व्हर्टिकल कॉलम्सला या ठिकाणी ग्रुप्स असं म्हटल्या जाते.
आणि ज्या काही हॉरिझॉन्टल रोज असते त्या हॉरिझॉन्टल रोजला या ठिकाणी कॉलम्स असं म्हटल्या जाते. पहिला पॉइंट लिहायचा, द वर्टिकल कॉलम्स, द वर्टिकल कॉलम्स, द वर्टिकल कॉलम्स is called as groups. Vertical columns is called as groups. त्या vertical columns ला, या उभ्या columns ला groups असं म्हटल्या जाते. And the horizontal rows आणि ज्या काही हॉरिझॉन्टल रोज असते या हॉरिझॉन्टल रोजला या ठिकाणी पेरियड असं म्हटलं जाते. द हॉरिझॉन्टल रोज इज कॉल्ड ॲज पेरियड. आणि ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला पेरियड असं म्हटल्या जाते. असा पहिला पॉइंट आहे. आणि या मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये असे किती ग्रुप असते तर मॉडर्न पेरियोडिक टेबल कन्सिस्ट ऑफ 18 ग्रुप्स. मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये असे उभे 18 ग्रुप असते. आणि असे आडव्या रो किती असते, पेरियोड किती असते तर 7 पेरियोड असते. मॉडर्न पेरियोडिक टेबल कन्सिस्ट ऑफ 18 ग्रुप्स and 7 period. मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये असे 18 ग्रुप असते आणि असे 7 या ठिकाणी पेरियड असते. मॉडर्न पेरियोडिक टेबल कन्सिस्ट ऑफ 18 ग्रुप्स and 7 period. मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये 18 ग्रुपचा समावेश असते आणि अशा 7 पेरियडचा समावेश असते. मॉडर्न पेरियोडिक टेबल कन्सिस्ट ऑफ 18 ग्रुप्स अँड 7 पेरियड्स. असा दुसरा पॉइंट या ठिकाणी लिहायचा. द मॉडर्न पेरियोडिक टेबल, द मॉडर्न पेरियोडिक टेबल, modern periodic table, modern periodic table consists of 18 groups. मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये 18 ग्रुप असते. असे उभे 18 ग्रुप असते अँड 7 पेरियड आणि असे आडवे 7 पेरियड असते. अँड 7 पेरियड आणि त्याच्यात 7 पेरियड असते. इथं 2 पहिला दुसरा ग्रुप, इथं 3 पासून ते 12 पर्यंत सर तुम्ही इथं दाखवले नाही. इथं मधात जागा कमी असल्यामुळे मी दाखवलं नाही. आणि इथं 13 पासून 18 पर्यंत सर इथं 1 2 3 4 दिसायले तर मध्ये असे आहेत. तिथं जागा स्पेस कमी असल्यामुळे 13 14 15 16 17 18 असते. तर इथं 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पर्यंत असते. आणि या ठिकाणी या मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये टोटल 118 एलिमेंट असते. या मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये अशा बॉटमला या ठिकाणी अजून 2 सिरीज असते. अशा 2 रोज असते. याच्यामध्ये पहिला एलिमेंट असते या ठिकाणी लॅन्थेनम आणि दुसरा एलिमेंट असते ॲक्टिनम. या ठिकाणी या मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये बॉटमला या ठिकाणी अशा 2 लाईन असते. 2 रो असते. एक रो असते लॅन्थेनम. इथं पहिला एलिमेंट असते लॅन्थेनम, ज्याला लॅन्थेनॉइड सिरीज असं म्हटलं जातं.
त्याला लॅन्थॅनॉइड सिरीज असं म्हटल्या जात असते. आणि दुसरं जे आहे त्याच्यात ऍक्टिनम असते पहिला एलिमेंट, त्याला ऍक्टिनॉइड सिरीज असं म्हटल्या जात असते. लॅन्थेनॉइड सिरीज आणि या ठिकाणी जे आहे या ठिकाणी ऍक्टिनॉइड सिरीज, लॅन्थेनॉइड सिरीज आणि ऍक्टिनॉइड सिरीज, लॅन्थेनॉइड सिरीज आणि लॅन्थेनॉइड सिरीज आणि ऍक्टिनॉइड सिरीज अशा दोन प्रकारच्या सिरीज असतात. या ठिकाणी ॲट द बॉटम ऑफ द मॉडर्न पेरियोडिक टेबल, ॲट द बॉटम ऑफ द मॉडर्न पेरियोडिक टेबल, ॲट द बॉटम म्हणजे सर्वात खाली, ॲट द बॉटम ऑफ द मॉडर्न पेरियोडिक टेबल consist of two series. Modern periodic table consists of two series. First series is called as lanthanide series and second series is called as actinide series. At the bottom modern periodic table, modern periodic table, at the bottom the modern periodic table, at the bottom the modern periodic table consists of two series. One is lanthanide series, and second is actinide series. या मॉडर्न पेरियोडिक टेबलच्या बॉटमला म्हणजे सर्वात खाली, ॲट द बॉटम मॉडर्न पेरियोडिक टेबल कंसिस्ट ऑफ टू सिरीज. वन इज लॅन्थेनॉइड सिरीज अँड सेकंड इज ऍक्टिनॉइड सिरीज. या ठिकाणी या मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये टोटल 118 एलिमेंट असतात, 118 एलिमेंट. आणि हे 118 एलिमेंट 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केलेले असते. तर या पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपचा जो ब्लॉक असतो त्याला एस ब्लॉक असं म्हटल्या जाते. त्याच्यानंतर या ठिकाणी याला जे आहे तर या ठिकाणी पी ब्लॉक म्हटल्या जाते 13 पासून ते 18 पर्यंतच्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 पासून ते 12 पर्यंतच्याला या ठिकाणी डी ब्लॉक एलिमेंट म्हटल्या जाते. आणि या ज्या दोन सिरीज आहेत या दोन सिरीजला या ठिकाणी एफ ब्लॉक एलिमेंट असं म्हटल्या जाते. मॉडर्न पेरियोडिक टेबल कंसिस्ट ऑफ टोटल 118 एलिमेंट्स and these 118 elements are divided into 4 blocks. First block is S block, second block is B block, third block is D block and fourth block is F block. म्हणजे मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये टोटल 118 एलिमेंट असतात आणि हे टोटल 118 एलिमेंट 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केल्या जातात. पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपचे जे दोन ग्रुपचा ब्लॉक आहे याला एस ब्लॉक असं म्हटल्या जाते, 2 ग्रुपचा ब्लॉक. त्याच्यानंतर तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि 12वा म्हणजे टोटल 10 ग्रुप. या 10 ग्रुपला तिसरा, चौथा, 5वा इथून ते इथपर्यंतचे जे काही 10 ग्रुप आहेत 3 पासून ते 12 पर्यंतचे 10 ग्रुप याला डी ब्लॉक एलिमेंट असं म्हटल्या जाते. 13 पासून ते 18 पर्यंत
13 पासून ते 18 पर्यंत या ठिकाणी जे आहे 13 पासून ते 17 पर्यंतच, 13 पासून ते 17व्या ग्रुप पर्यंत या ठिकाणी त्याला पी ब्लॉक असं म्हटले जाते. पी ब्लॉक 13 ते 17, 13, 14, 15, 16 आणि 17 5 ग्रुप याच्यामध्ये येत असते. तर त्याच्यानंतर 18व्याला जो काही 18वा ग्रुप आहे त्याला झिरो ग्रुप किंवा इनर्ट गॅसेसचा ग्रुप असं म्हटलं जाते. झिरो ग्रुप किंवा इनर्ट गॅसेसचा ग्रुप. याच्यामध्ये हेलियम, निऑन, एर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ऑर्गेन्सन असे त्याच्यामध्ये इनर्ट गॅसेस असते. तर याच्यानंतर या स्ट्रक्चर मधला पॉइंट लिहायचा. मॉडर्न पेरियोडिक टेबल कंसिस्ट ऑफ टोटल 118 एलिमेंट्स and these 118 elements are divided into 4 blocks: S block, P block, D block and F block. The modern periodic table consists of total 118 elements. And total 118 elements are divided into 4 groups, are divided into 4 block. First block is S block. पहिला जो ब्लॉक आहे तो S ब्लॉक आहे. S ब्लॉक मध्ये 2 ग्रुप असतात. S ब्लॉक कंसिस्ट ऑफ 2 ग्रुप, ग्रुप 1 and group 2. D block consists of 10 groups from group number 3 to group number 12. त्याच्यानंतर P block consists of 5 group from group number 13 to group number 17, and the group 18 is called as a zero group. S block मध्ये 2 ग्रुप असते, तर ग्रुप 1 आणि ग्रुप 2. D ब्लॉक मध्ये या ठिकाणी 10 ग्रुप असते, तर ग्रुप नंबर 3 पासून ते 12 पर्यंत. P ब्लॉक मध्ये या ठिकाणी 5 ग्रुप असते, तर ग्रुप नंबर 13 पासून ते 17 पर्यंत. F ब्लॉक मध्ये 2 सिरीज असते, तर लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिनॉइड. F ब्लॉक मध्ये 2 सिरीज, लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिनॉइड सिरीज. आणि ग्रुप नंबर 18 ला झिरो ग्रुप किंवा इनर्ट गॅसेसचा ग्रुप असं म्हटल्या जात असते. तर या ठिकाणी याच्या नंतर जे काही लिहायचं आहे, तर याच्यामध्ये इथं बघा, the modern periodic table consists of total 118 elements, and total 118 elements are divided into 4 block. पहिला जे आहे ते S ब्लॉक. दुसरा जो ब्लॉक आहे तो D ब्लॉक. तिसरा जो ब्लॉक आहे
that is the F block, sorry, P block आणि शेवटचा जो ब्लॉक आहे चौथा that is the F block, F block, F block, F block. त्याच्यानंतर या ठिकाणी एक नंबरचा ब्लॉक आहे एस ब्लॉक. याच्याबद्दल एक्सप्लेनेशन लिहायचं 2 लाईनचं. एस ब्लॉक कंसिस्ट ऑफ 2 group 1 and group 2. एस ब्लॉक कंसिस्ट ऑफ 2 group number 1 and group number 2. एस ब्लॉक consists of 2 group one, 2 group from 2 group 1 and group 1 and group 2. Group 1 and group 2. The elements of group 1 is called as alkali metals. ग्रुप 1 चे जे एलिमेंट्स असतात त्याला अल्कली मेटल्स म्हणतात. ग्रुप 2 चे जे एलिमेंट असतात त्याला अल्कलाइन मेटल म्हणतात. पण इतक्या डेप्थ मध्ये लिहिण्याची गरज नाही. सेकंड जो ब्लॉक आहे तो डी ब्लॉक. डी ब्लॉक मध्ये काय काय असते तर डी ब्लॉक कंसिस्ट ऑफ 10 ग्रुप from group number 3 to group number 12. D block consists of 10 group from group number 3 to group number 12. D block मध्ये 13 ग्रुप 10 ग्रुप असते तर ग्रुप नंबर 3 पासून ते 12 पर्यंत या ठिकाणी जे आहे the D block consists of The D block consists of 10 groups. The D block consists of 10 groups. 10 groups from group number 2, from group number 3, from group 3 to group 12. ग्रुप 3 टू ग्रुप 12. डी ब्लॉक मध्ये टोटल 10 ग्रुप असते तर ग्रुप नंबर 3 पासून ते ग्रुप नंबर 12 पर्यंत. त्याच्यानंतरचा ब्लॉक आहे एस ब्लॉक, सॉरी पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये या ठिकाणी 5 ग्रुप असते तर P block consists of 5 group from group number 13 to group number 17. P block consists of 5 group from group number 13 to group number 17. The P block consists of 5 groups from group 13 to group 17. 13 पासून ते 17 पर्यंत असे 5 ग्रुप या ठिकाणी पी ब्लॉक मध्ये असतात. त्याच्यानंतर the elements of group 18. group 18 चे जे काही एलिमेंट्स आहेत the group 18 is called as a zero group. the group 18 is called as zero group. Group 18 is called as a zero group, and the element of group 18 and the elements of group 18 and the elements of group 18
and the elements of group 18 is called as, the elements of group 18 is called as inert gases or noble gases. ग्रुप 18 च्या एलिमेंटला इनर्ट गॅसेस किंवा नोबेल गॅसेस या ठिकाणी म्हटल्या जाते. इनर्ट गॅसेस और नोबेल गॅसेस, इनर्ट गॅसेस और नोबेल गॅसेस. त्याच्यानंतरचा जो ब्लॉक आहे आपला तो या ठिकाणी एफ ब्लॉक आहे. एफ ब्लॉक मध्ये दोन सिरीज असतात. पहिली सिरीज असते लॅन्थेनॉइड सिरीज आणि दुसरी सिरीज असते एक्टिनॉइड सिरीज. एफ ब्लॉक कंसिस्ट ऑफ टू सिरीज, लॅन्थेनॉइड एंड एक्टिनॉइड. एफ ब्लॉक consist of two series lanthanide series and actinide series. लॅन्थेनाइड सिरीज अँड एक्टिनाइड सिरीज. या ठिकाणी चॅप्टर सेकंड, चॅप्टरचं नाव आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असं चॅप्टरचं नाव आहे. आणि याच्यामध्ये आपण पूर्ण चॅप्टर मध्ये या पेरियोडिक टेबल बद्दलच डिस्कस करणार आहे. दुसरं या चॅप्टर मध्ये काहीही नाही. टोटल चॅप्टर मध्ये आपण या पेरियोडिक टेबल बद्दल डिस्कशन करणार आहे, मॉडर्न पेरियोडिक टेबल बद्दल. तर या ठिकाणी या मॉडर्न पेरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर आपण बघितलं, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पेरियोडिक टेबल. आणि याच्यावर क्वेश्चन येतो, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पेरियोडिक टेबल. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पेरियोडिक टेबल आल्या तर आपल्याला त्या मॉडर्न पेरियोडिक टेबल बद्दल या ठिकाणी इतके पॉइंट या ठिकाणी लिहायचे आहेत.